माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तुला साडीमध्ये बघितली आणि आई शपथ सांगतो पश्चाताप झाला बाई मला. हे दिवस म्हणजे डोक्यावर काचेचं भांड घेऊन चालण्यासारखे असतात. जरा बॅलन्स गेला की खळ. मी त्या राजांची माहिती काढली. आपण समजतोय तसं त्याचं आणि जानकीचं काहीच नाहीये. आई बाबा माझी आठवण काढायचं का रे? आई तर रोज रडत रडतच झोपायची. पण मी जे काय बोललो त्यावर विचार करा. सगळ्या बातम्या आम्हाला मिळतात. तुला कल्पना आहे तुला इथे का बोलवलं ते? नाही साहेब, नगरसेवक शिंदेंचा फोन आला होता की साहेबांच्या बंगल्यावर जा म्हणून. नाही सहजच बोलवलं तुला. पण जर मी तुला सांगितलं दुसऱ्या मजल्यावरून उडी मार तर मारशील? दुसऱ्या मजल्यावरून काय साहेब, 10व्या मजल्यावरून पण मारेन. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. नरसिंहा, अरे तू इथं कसा? मी बोलवलंय. पण असं काय काय नाही. तुमची ओळख करून द्यायची होती. आत्याबाई, हा शंकर माने आपल्या शिंदेच्या वॉर्डात सरचिटणीस आहे. पक्षाचा खूप निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ओळखतो मी याला. वा, आपल्या पक्षाचा आहे म्हणजे योग्य वेळी कदरही होईलच. कुठल्या गावाचा आहे म्हणालास तू? नाही आत्याबाई, त्याचं कोणी नाही. म्हणजे एका अर्थाने आपल्याच मदतीवर मोठा झालाय तो. आपणच त्याचे पालक आहोत असं समजा ना. पण साहेब, आज अचानक याला बोलवलं, ते पण इथे. तरी म्हटलं अजून तुमचं राजकीय डोकं चाललं कसं नाही? तसं नाही साहेब, पण एका सरचिटणीसाला थेट तुमच्या घरात तुमची भेट मिळते तेव्हा त्या कार्यकर्त्याचं राजकीय भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. शंकरची जबाबदारी आपल्यावरच आहे. राजकीय, आर्थिक, कौटुंबिक, शंकरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरच आहेत. नरसिंहा, जानकीची जबाबदारी आपलीच आहे. तिच्याही भविष्याचा आपणच विचार केला पाहिजे ना. आत्याबाई, मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? आणि मला कल्पना आहे जानकीची जबाबदारी आपलीच आहे. म्हणूनच तर शंकरला आज इथे बोलावलंय. म्हणजे कसा वाटतो शंकर आपल्या जानकीसाठी? वनिताच्या साधी एक बातमी नाही छापता येत. काय बीबीसीला जाऊन पोहोचली काय? आणि या राग्याचा पण फोन लागत नाही. गेली कुठे ही वनिता? युगंधराबाईने हाकलून दिली. हो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. थोडं 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 काय बोलते तू? जे काय बोलायचं तर सगळं बोलून टाक ना. चल बोल बरोबर. ऐकताय ना? मी कानाची भोका आहेत ना माझ्या, अजून बुजलेली नाहीये. चल बोल ग, पटापट पटापट बोल काय ते. चल
पेपर का असे फाडून टाकलेत? हे विचारायला आली तूस तू? जे विचारायला आलीस ना ते विचार. आईला त्यांची आजकाल खूप भीती वाटते हो. ती काय ड्रॅकुला आहे का तिला एक सोळा आलाय का चावणार आहे तुला? आणि ड्रॅकुलाला सांगितलं ना तुला चावायला, त्याला सुद्धा कंटाळा येईल. हो. आईला त्यांची ती नजर सतत माझ्याकडे काहीतरी मागते असं वाटत असतं मला. देत नाही म्हणून सांग. मला खरंच त्यांची खूप भीती वाटते हो. काल रात्री त्या बराच वेळ आपल्या खिडकी बाहेर उभ्या होत्या. अगं मग खिडकी बंद करून टाकायची, नाही तर दुर्लक्ष करायचं. कसं काय दुर्लक्ष करू मी? जसं मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतो की नाही तसं करायचं. आता सुद्धा मी तुझ्याकडे दुर्लक्षच करतोय. माझ्यावर विश्वास ठेवा हो. त्यांना आजकाल सारखं माझ्या पोटाकडे रोखून पाहत असतात. तुम्ही सांगा ना त्यांना काहीतरी. सांगेन ना मी. अगं वहिनी, माझ्या बायकोच्या पोटाकडे नुसतं रोखून काय बघते, पोटावर लाथ मार. जरा बॅलन्स गेला खळ. माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये खुपत हे पोट. कळलं ना? केवळ या पोटामुळं माझ्या गळ्यात पडलेस तू. तुमची इच्छा असो वा नसो, मी बायको आहे ना तुमची. मग माझे प्रश्न मी तुमच्या समोर नाही मांडणार तर पुढे मांडणार. अरे केवळ ना तू स्वतःच एक प्रश्नचिन्ह आहेस. तू समोरून येतेस की नाही, मला असं वाटतं तू नाही येत. एक प्रश्नचिन्ह चालत येत आहे माझ्याकडं. काय करू मी आता? बाय चालायला लाग. चल चालायला लाग. इथे डोक्यामध्ये माझ्या आधी भुगा झालेला आहे, आधी दुसरे विचार चाललेले आहेत. चल चालायला लाग. चल. तुम्हा सगळ्यांना किती आश्चर्य वाटलंय हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. कारण जानकीची काळजी जेवढी तुम्हाला होती तेवढीच ती मला सुद्धा आहे. सुभान आपल्या एकुलत्या एका मुलीला माझ्या जबाबदारीवर सोडून गेलाय. असं असताना मी ही जबाबदारी कसा विसरेन? अरे पण नरसिंहा, मी काय म्हणते, आत्याबाई, तुला काय म्हणायचंय हे तू सांगण्याचीही आवश्यकता नाहीये. मी मन ओळखतो तुझं. हा मुलगा खरंच खूप चांगला आहे. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तुला शंकरला काही विचारायचंय का? अरे हो, आणि शंकरला विचारायचंच राहिलं. का रे बाबा, तुला हे लग्न मान्य आहे ना? साहेब, तुम्ही म्हणाल तसं. म्हणजे मुलाचा होकार मिळाला. मुलीच्या लग्नाची आपल्याला घाई होतीच. वाकणेस, लगेच लग्नाच्या तयारीला लागा. पुढच्या 15 दिवसामध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली दिसली पाहिजे मला. अरे काय चाललंय नरसिंहा? तुम्हाला जे हवंय तेच चाललंय. जानकीचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं वाटतं ना तुम्हाला? थांबव हे सगळं. का? जानकीची संमती हवी का तुम्हाला? ठीक आहे. वाकणेस, शंकरला घेऊन जा जानकीकडे. त्यांची ओळख करून द्या. त्या निमित्ताने बोलणंही होईल त्यांचं. साहेब, आत्याबाई काय म्हणतात ते ऐकून तरी घ्या. वाकणेस, तुम्ही शंकरला घेऊन जानकीकडे जा. आत्याबाईंशी काय बोलायचं ते मी बोलतो. वाकणेस, तुम्ही शंकरला घेऊन बाहेर थांबा. मी येतेच. ठीक आहे. त्यांना कशाला थांबवतेस आत्याबाई? त्यांना जाऊ दे पुढे. आपलं बोलणं झालं की आपण जाऊ. हा? वाकणेस, मी सांगितलंय तसं करा. ठीक आहे. जा. चल. शंकर, अरे तुझा चेहरा असा का दिसतोय? आमच्या निवडीवर विश्वास नाही का तुझा? मुलगी खरंच खूप चांगली आहे आणि देखणीही आहे. वाकणेस, मला वाटतं तुम्ही शंकरला जानकीकडे घेऊन जा. ठीक आहे.
जानकीचं. तुझे राजकारणातले डावपेच माझ्यावर वापरू नकोस. आता बाई, ज्या दिवशी तू हा लग्नाचा विषय काढलास त्याच दिवशी माझ्यासाठी तो संपला होता. मग ही सुरुवात कशासाठी? तुझ्यासाठी. तुला एवढं सांगूनही तू स्वतःचा हे का सोडायला तयारच नाहीयेस. हे बघ, तू लग्नाला होकार दिल्यानंतरच मी मुली पाहायला सुरुवात केली आहे. माझ्या मुलीच्या वयाच्या मुली जर तू बघायला लागलीस तर मी काय करणार होतो? अरे विधी लिखित नाही तू बदलू शकत. भवानी माईनं कुठेही जानकीचा उल्लेख केला नव्हता. भवानी माईनी वनिताचाही उल्लेख केला नव्हता. तरीही माझ्या सांगण्यावरून तू तिच्याशी लग्न करायला तयार झालाच ना. पण वनिताला पर्याय जानकी कशी असू शकते? मग जानकीलाही शंकर हा पर्याय कसा असू शकतो? आता बाई, तुला जर का हा मुलगा पसंत नसेल तर आपण वेगळा मुलगा पाहू. नरसिंहा, का स्वतःच्या जीवाशी असं खेळतोयस? मला जानकीच्या लग्नाची नाही, तुझ्या जीवाची जास्त काळजी. आणि माझ्या जीवापेक्षाही मला माझं राजकारणातलं स्थान महत्वाचं आहे. तू सुचवलेल्या पर्यायामुळे कदाचित माझा जीव वाचेल, पण बाहेरची माझी नाचक्की होईल त्याचे चटके सहन होणार नाहीत मला. नियतीने जे ठरवलंय ते फक्त जोडण्याचा प्रयत्न करतेय मी. नियतीला जोडण्याचे प्रयत्न थांबव आता, कारण यापुढे माझं प्रारब्ध मी ठरवणार आहे. वाकणीस, जानकीचं कन्यादान तुम्ही करणार आहात. हा महिना संपायच्या आत हे लग्न लागायला हवं. लागेल साहेब. एखादी गोष्ट तुम्ही ठरवली आणि ती झाली नाही, असं कधी झालंय का? वाकणीस, काय बोलताय तुम्ही? साहेबांनी एखादी गोष्ट ठरवली आहे ती आपण बदलू शकत नाही, मग विरोध का करायचा? आणि आपण ठरवलंय त्याचं काय? वाकणीस, बरोबर बोलताय तुम्ही. पराभवाची शक्यता दिसायला लागते तेव्हाच हुशार सत्ताधीश तह करतात. हो, पण त्या तहातही काही अटी असतात आणि त्या दोन्ही बाजूंना मान्य असतात. म्हणजे आपण जानकीचं लग्न लावून देऊया, पण शंकरशी नको. तिचा एक बालमित्र आहे, राजन त्याचं नाव. बहुधा जानकीलाही तो आवडत असावा. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं वाकणीस? चला, तुमची ही अट मान्य आहे मला. कधीचा मुहूर्त काढताय बोला. साहेब, तुम्ही आता निश्चिंत राहा. हे जर का सगळं इतकं सोपं होतं, मला बोहल्यावर चढवायला का निघाला होता तू? तुझे बाबा काही म्हणत, पण मला तू हवायस. मी ना तुझे खूप खूप लाड करेन. हे बघ सोन्या, तू मुलगा अस किंवा मुलगी, मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. कारण तुझ्यात माझा अंश असणार आहे. काय भारी चाललंय का तुझं? मला खूप मजा आली. मी सुद्धा ना माझ्या बाळाशी असंच बोलणार, पण मला मुलगीच हवी, आणि ती पण माझ्यासारखी. पोटात पोरगा आहे का पोरगी आहे, ताबडतोब शोध घ्यायचा. पोरगी असेल नाही, पण मला मुलगाच हवा. अगं आत्ता तर म्हणत होती ना मुलगा मुलगी कोणी पण चालेल म्हणून. मला चालेल का मुलगी, पण यांना ना मुलगाच हवाय. होईल की मग नंतर, पण पहिल्यांदा मुलगीच. जानकी, तू किती सुखी आहेस. तुझी स्वप्न तुला हवी तशी रंगवू शकतेस. सुमिताई, निदान पोटभर स्वप्न पाहण्याचा अधिकार तरी आपल्याला हवा ना. त्याचा अर्थ चिमूटभर इकडे तिकडे झाला तरी चालतो, पण शेवट आपल्या मनासारखा व्हायला पाहिजे. आपली झोप उडवणाऱ्याच्या मनासारखा नाही. चांगली स्वप्न पाहायला झोप तरी लागली पाहिजे ना. माझी तर झोपच उडालीये. आजकाल ना मला सतत कसली तरी भीती वाटत असते. रात्री झोपताना ना भरपूर पाणी पिऊन झोपत जा, म्हणजे असली स्वप्न पडायची नाही. जी स्वप्न पडू नये म्हणून मी झोपायचं टाळत होते ना, ती स्वप्न आता प्रत्यक्षात घडतायत या घरात. तुझ्याकडे असं काय आहे ग?
जी तू मला देऊ शकतेस? म्हणजे म्हणजे नाही, काही नाही. जानकी, आज रात्री तू माझ्या खोलीत येशील का ग झोपायला? का ग? काय झालं? नाही, झालं काहीच नाही. मला एकटीला भीती वाटते ना रात्री, म्हणून. येशील ना? पण परशुराम साहेब. अगं, ते तर गावी गेलेत. मग येईन, नक्की येईन. आज शेवट करायचा होता तर सुरुवात आमच्या बरोबरीने कशाला केलीत? आत्याबाई, आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पर्याय नव्हता तर गप्प बसायचं. हा पर्याय हे प्रकरण कुठल्या कुठे घेऊन जाईल. हो, पण मी साहेबांना मंत्रालयामध्ये भल्या भल्या विरोधकांना हरवताना पाहिलंय. त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये जो ठामपणा असतो तोच ठामपणा आपल्याशी वाद घालताना होता. पण मी त्याची विरोधक नाहीये. पण आत्ता साहेबांच्या प्रमुख विरोधक आपणच आहात, कारण त्यांच्या मनाविरुद्ध आपण वागताय. मला तुमचे डावपेच कळत नाहीत. एवढंच कळतंय की तुम्ही विधिलिखित बदलायला निघालेले आहात. नियतीला कदाचित हेच मान्य असावं. नरसिंह आपल्या दोन्ही हातावर जानकीला घेऊन आला होता. तो योगायोग असावा. माझा योगायोगांवर विश्वास नाही. माझाही. म्हणून तर मी एक नवीन योजना तयार केली. म्हणजे? आत्याबाई, तुम्ही फक्त वाट पहा. मी टाकलेले फासे जर बरोबर पडले तर आपल्याला कुठल्याही योगायोगांवर विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. आणि तुम्ही काय बोलताय ना त्यातलं एक अक्षरही मला कळत नाहीये. आत्याबाई, तुम्ही फक्त जानकी आणि राजांच्या लग्नाला होकार द्या. बाकी सगळी माझी जबाबदारी. मला सगळं सविस्तर कळायला हवं. आत्याबाई, वयानं लहान मुलीशी लग्न करण्याच्या आरोपाला साहेबांना सामोरं जावं लागू नये म्हणून ही योजना. कसली योजना? सांगतो. बाईने गंडवलं. युगंधराबाई, बघतो तुमच्याकडे. हा मालक, आपल्या पोरांनी काम बजावलं बर का. अख्ख्या तालुकाभर पेपर वाटून टाकलेले आहेत. या पोरांना सांग तिथल्या तिथे परत जा म्हणा. गावामध्ये आला तर तंगडत तोडीन. अहो, चिडायला काय झालं मालक? अहो, सगळे पेपर तर आपणच विकत घेतलेत ना. अरे एकनाळ्या, पेपर विकत घ्यायच्या आधी जर वाचला असता तर कळलं असतं. बातमी छापूनच आलेली नाही. अहो, काय सांगताय का राव? चायला लोकांना असं वाटायचं की मीच पेपरची एजन्सी काढली की काय. आताच्या आता निघ आणि वनिताबाईला घेऊन ये. अहो मालक, तुम्हाला मागच सांगितलं होतं. बाई मुंबईवरनं आल्यापासून गावाकडे फिरकलीच नाहीये. तिनं दिलेली चिठ्ठी तूच आणून दिली ना मला. त्याच्यामध्ये काय अभंग लिहिलेले नव्हते. म्हणजे त्या रात्री तुम्ही जे गायब झाला होता ते त्या बाईच्या दर्शनासाठी. प्रश्न विचारणं बंद कर आणि सांगतो त्या पत्त्यावर जाऊन ये. आणि भेटून काय निरोप देऊ तिला? निरोप द्यायचा नाही. ती जशी असेल तसं घेऊन यायचं तिला. एका पतपेढीचा संचालक असा बाया शोधत फिरतोय म्हटल्यावर ते बरं दिसणार का? तुझ्या पोराला स्पेशल शिकवणी घ्यायची असं सांग आणि घेऊन ये बाईला. हा, होय होय होय. ठेव आता फोन. पाय दुखतायत का? चेपून देते. अगं राहू दे. असं असं काय करता? गावाला आईचे असेच चेपून द्यायचे नाही. बरं वाटायचं तिला. अगं बाई, अगं
जानकी तुझ्या गळ्यातली साखळी कुठे आहे? ती मी कुलपात घालून ठेवली आहे व्यवस्थित. अगं कुलपात ठेवायला दिली का तुला ती? अहो पण ते किती महागाचं होतं. आता काय किंमत सांगणारच मला त्याची? बस झालं. जानकी त्या दिवशी तुझ्या बरोबर कोण होता ग तो? आपल्या गावाकडचाच बघ. राजन तायशेटे. राजन तायशेटे. नोकरी हवी होती ना त्याला? मिळाली? नाही ना, अजून शोधतोच आहे. बरं पण मेहनतीला कसं आहे? एकदम भारी. नवसाईचा डोंगर 4-4 वेळा चढतो न दमता. बरं असं कर, त्याला आपल्या वाकणीसांना भेटायला सांग. ते बघतील काहीतरी त्याच्या नोकरीचं. खरंच फार उपकार होतील तुमचे. अरे त्याला बोलू दे ना, तू कशाला बोलतेस? मी सांगते त्याला निरोप. आणि आम्ही दोघं काही वेगळे नाही. परब कोण आहेत बघा महाशय. चल बाजूला हो. अरे तो बाजूला होतो का? परब मारू नका. अरे बाबा बाजूला हो की, काय ऐकायला येत नाही का?